बानगेतील राजवर्धनला राष्ट्रीय कुस्तीत ब्रॉन्झ पदक। बानगे गावची कुस्ती पंढरी म्हणून ओळख निर्माण करण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांच्या एकुलत्या एक चिरंजीव राजवर्धननेही राष्ट्रीय पातळीवर कुस्ती स्पर्धेत डंका वाजवली। उत्तर प्रदेश गोरखपूर येथे 1 ते 4 डिसेंबर या कालावधीत झालेल्या 17 वर्षांखालील शालेय कुस्ती स्पर्धेत 92 किलो वजन गटात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना त्याने चटकदार कुस्त्या करत ब्रॉन्झ पदक पटकावले आहे। राजवर्धनच्या यशाने बानगेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते पदक देऊन त्याचा गौरव करण्यात आला। त्याच्या या देदीप्यमान कामगिरीबद्दल बानगेवासियांनी फटाक्यांची आतिषबाजी करत राजवर्धनचे उत्स्फूर्त स्वागत केले। आक्रमकपणे खेळणाऱ्या राजवर्धनने 5 कुस्त्या केल्या। यामध्ये उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजरात, हरियाणा येथील मल्लांना पराभूत केलं, तर अंतिम कुस्तीत त्याने हरियाणाच्या मल्लाला 7-1 गुणांनी पराभूत करून आपल्या पदकावर नाव कोरले। राजवर्धन हा बानगे येथील जय भवानी तालमीत सराव करत असून बिद्री येथील मौनी विद्यापीठात शिक्षण घेत आहे। त्यांना उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील, वस्ताद तुकाराम चोपडे, भाऊसाहेब सावंत, NIS कोच आकाश नलवडे, वैभव तेली यांचे मार्गदर्शन तसेच बिद्रीचे अध्यक्ष KP पाटील, प्राचार्य, सर्व शिक्षक यांचे प्रोत्साहन लाभले। KK न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओमकार पोतदार। कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी। 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली। 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर, मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर। आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा।